नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण देवघर कसे असावे, देवघराची रचना कशी असावी हे बघूया. बऱ्याचदा समाजातील लोकांना देवघर कसे असावे, त्याचे नियम, अटी हे माहीत नसतं आणि त्यामुळे काय होतं की विविध अडचणी निर्माण होतात. या अडचणीवर उपाय म्हणून मी आपल्यासाठी हा खास उपयुक्त व्हिडिओ घेऊन आले आहे. देवघर कसे असावे, चला तर जाणून घेऊया देवघर कसे असावे. प्रथमतः देवघर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि ज्या घरामध्ये देवघर नसते त्या घराची स्थिती एका स्मशानासारखी झालेली असते. म्हणून सर्वांच्या घरामध्ये देवघर हे आवश्यक असते. आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण, गणपती, कुलदैवत, कुलदैवताचे ताक, नंदी देवता, तसेच स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती या दोन्हीपैकी काही झाले. दुसरा मुद्दा म्हणजे देवघर निवडताना ते लाकडी असावे. देवघराचं जे वरचं जे असते ना बाजू, ते कळस वगैरे असू नये, तो एक समान असावे. तिसरा मुद्दा म्हणजे एखादी जर व्यक्ती असेल ती घरापासून लांब व्यवसाय करता किंवा काही कामानिमित्त घराबाहेर पडलेली असेल आणि ती दुसरीकडे राहत असेल तर त्या व्यक्तीचे एक स्वतंत्र देवघर असावे. जरी त्याचे आई वडील गावाकडे असेल तरीही त्याचं स्वतःचं एक स्वतंत्र देवघर असावे. देवघराची जी दिशा आहे ते ईशान्येकडे असावे, परंतु पश्चिमेकडे तोंड करून. आणि मी सांगितलेले हे जर नियम तुम्ही फॉलो केले तर आपल्या घरातील विविध अडचणी असतात, विविध समस्या असतात, त्या दूर होण्यास मदत होईल अशी मला 100% खात्री आहे. तरी तुम्ही हे उपाय नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.